आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदा सर्व पाळीव प्राणी कुत्रा, मांजर, गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कोंबड्या, वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेट शॉप जत. इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड, आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं, गाई म्हशी आणि संकरित गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर, शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स, वासरं, कोकरं, पिल्लं यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषधं आणि सल्ला. फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ञ मार्गदर्शन, ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील. व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा. तर लक्षात ठेवा, आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेट शॉप जत. सनमडी तालुका जत जिल्हा सांगली येथील कन्नड केंद्र प्रमुखांचा चार्ज काढून मराठी केंद्र प्रमुख देणार, जत पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी राम फरकांडे यांनी दिली माहिती. सनमडी तालुका जत जिल्हा सांगली येथील केंद्रास खोजिनवाडी येथील कन्नड केंद्र प्रमुखाची नेमणूक काही महिन्यापूर्वी केली होती. मात्र या कन्नड केंद्र प्रमुखाने या केंद्राकडे दुर्लक्ष केल्याने येथील गुणवत्ता घटली होती. त्यामुळे वारंवार येथील सामाजिक कार्यकर्ते माननीय अशोक गोरड यांनी जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार केली होती. तरीही शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र उपोषणाची नोटीस दिल्यानंतर TV1 मराठीने याची गंभीरतेने दखल घेऊन बातमी दिल्यानंतर आज पुन्हा एकदा सनमडी तालुका जत जिल्हा सांगली येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक गोरड यांनी गट शिक्षणाधिकारी राम फरकांडे यांची आज सायंकाळी भेट घेतली. यावेळी त्यांनी संबंधित माहिती त्यांना दिल्यानंतर गट शिक्षणाधिकारी राम फरकांडे यांनी त्यांचा चार्ज काढून मराठी केंद्र प्रमुख देण्याचे आश्वासन त्यांना दिले. गेल्या अनेक महिन्यापासून या ठिकाणी खोजिनवाडीचे केंद्र प्रमुख यांच्याकडे हा चार्ज होता. त्यांच्याकडे मुच्छंडी व खोजिनवाडी असे 2 केंद्र असतानासुद्धा सनमडी केंद्राचा चार्ज देण्याचा घाट कोणी घातला होता याची चौकशी करावी अशी मागणी यांनी केली आहे. त्यामुळे या केंद्र प्रमुखाचे अनेक कारनामे या ठिकाणी बाहेर येण्याची शक्यता या ठिकाणी त्यांनी वर्तवली असून त्यामुळे तातडीने या केंद्र प्रमुखाचा चार्ज काढून नवीन केंद्र प्रमुख या ठिकाणी देण्यात यावी अशी जोरदार मागणी अशोक गोरड यांनी केल्यानंतर येणाऱ्या 2 दिवसात या केंद्र प्रमुखाचा चार्ज काढून सनमडी येथे नवीन मराठी केंद्र प्रमुख देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. Press the bell icon on the YouTube and never miss another update.